अमितेश कुमार साहेबांना पवार साहेबांनी फोन केला आणि घटनेच्या गांभीर्याची माहिती देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याच्या साहेबांनी सूचना केल्या। संरक्षणाची मागणीसुद्धा साहेबांनी या पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकाकडे केलेली आहे। त्याचबरोबर आज साहेब आत्ता मुंबईला निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत साहेबांची बैठक आहे। त्या बैठकीत साहेबांनी हा विषय ठेवलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत साहेबांची या विषयावर सविस्तर चर्चा आज मुंबईत होणार आहे। तुम्हाला असं वाटतं का, कारण पाठीमागे बघितलं तर प्रवीण गायकवाड यांच्यावर पण शाहिस्ती केली होती, तुमच्यावर झाली होती, तर पवारसाहेबांची निकटवर्तीय म्हणून टार्गेट केलं जातं असं वाटतं का काय? नाही, खरं तर हे जे काही विवेकी लोक आहेत, पुरोगामी विचाराचे लोक आहेत, अहिंसावादी किंवा कायदा पाळणारे लोक आहेत, यांच्यावर हल्ले वारंवार झालेले आहेत आणि ही सुरुवात आज नाही आहे। ही 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर महाराजांच्यावर हल्ले झालेले आहेत। त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवलेल्या आहेत। सगळ्या संतांच्यावर हल्ले झालेले आहेत। महात्मा फुलेंच्यावर हल्ले झालेले आहेत। महात्मा गांधींचा खून झालेला आहे। पानसरे, कलबुर्गी, दाभोळकरांचा खून झालेला आहे। त्यामुळे जे जे कोणी विवेकाची भाषा बोलतील, पुरोगामी विचार मांडतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतील, त्या लोकांना मनुवादी लोकांची अडचण असते, वर्णवर्चस्वादी लोकांची अडचण असते। सनातन वैदिक धर्माचा आणि वर्णवर्चस्वादाचं समर्थन करणारे मनुवादी विचाराचे लोक असे हल्ले करत असतात, परंतु अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही।